जमीन व्यवहार प्रकरणी आता मोठा वाद पेटलाय। या जागेत मंदिर आहे की नाही याबाबत तपासणीसाठी शासकीय कर्मचारी आज दाखल झाले तेव्हा मोठा गोंधळ झाला। या जागेच्या बेकायदेशीर विक्री विरोधात स्थानिक आक्रमक झाल्याचं पाहण्यात सर्वनाश होने वाला है। ये मेरे अभिशाप नहीं है, ये माता जिनवाड़ी का शास्त्र का अभिशाप है। भगवान महावीर स्वामी का अभिशाप आपके लिए है जो विनाश को आमंत्रण दिया है। जो जो इसको बेचने में है, खरीदने में है, जिसने यहाँ पर फ्लैट बुक किया है उन्होंने महाविनाश को आमंत्रण दिया है। जो जो इसमें साथ में चाहे वो कोई भी हो। छत्रपती संभाजीनगरमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरएसएस कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। आरएसएसवर बंदी आणण्यात यावी या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं। पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली तरीही वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला। मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। या मोर्चातून सुजात आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार निशाणा साधला। कि हमको बहुत लोग आके नाम रखते हैं, बी टीम बोलते हैं, अलग अलग चीजें बोलते हैं, लेकिन ये आप सबका काम है, ये आप सबकी जिम्मेदारी है कि हर आदमी तक पहुंचना, हर आखिरी आदमी तक पहुंचना और उनको पूछना कि वंचित बहुजन आघाड़ी ने आरएसएस के कार्यालय पे मोर्चा निकाला है, तेरे में है हिम्मत, तुम में है ताकत, अगर दम है तो शामिल होके दिखाओ। तर वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा म्हणजे स्टंटबाजी आहे असा हल्लाबोल संघ स्वयंसेवक सागर शिंदेंनी केलाय। दमदाटी करणं, शिवीगाळ करणं, अशा पद्धतीने नावनोंदणी बंद करणं हे योग्य नाही। तरी सुद्धा आमच्या त्या विषयामध्ये फार काही ॲग्रेसिव्हली तक्रार नव्हती, परंतु पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला। त्यानंतर अशा पद्धतीने आंदोलन संघाच्या कार्यालयावरती येण्याचं काही कारण नव्हतं ॲक्च्युअली, कारण की पोलिसांनी जर गुन्हा दाखल केला आहे तर त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयावरती मोर्चा काढायला पाहिजे होता किंवा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढायला पाहिजे होता, परंतु त्यांनी तसं न करता संघाच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्याचं ठरवलं। आम्हाला असं वाटतं याच्यामधनं एक प्रकारे राजकीय स्टंट करण्याचं हे सगळं नियोजन काही जणांचं आहे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असू शकतं। तर आरएसएस ही रजिस्टर संस्था नसतानाही पैसे गोळा करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या नाना पटोलेंनी केला आहे। आरएसएस ही रजिस्टर्ड संस्था नाही, ही रजिस्टर्ड नसल्यामुळे, कारण की नागपूरचेच एक मूल म्हणून आहे, त्यांनी आरएसएसच्या नावाने संस्था रजिस्टर करायला टाकलेली आहे, पण त्यांना ती मान्यता अजून दिलेली नाही। आणि ही संस्था रजिस्टर्ड नसल्यानंतरही सुद्धा त्याला पैसे गोळा केले जातात, दान गोळा केले जातात, त्यांची गुरुपूजा घेतली जाते। अगदी सार्वजनिक पैसा गोळा केल्यानंतर त्याचा हिशोब जनतेला दिलाच पाहिजे, त्याला चॅरिटी कमिशनकडे असलंच पाहिजे। भंडाऱ्यामध्ये काल मंत्री बावनकुळेंनी कार्यकर्त्यांचे मोबाईल सर्व्हिलन्सवर टाकलेत असं खळबळजनक विधान केलं होतं आणि त्या वक्तव्यावर आज त्यांनी स्पष्टीकरण